दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियो की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। परमेश्वर अवतरित होतो म्हणजे नक्की काय होतं? तर जीव सुद्धा शरीराने इथे येतो आणि परमेश्वर सुद्धा शरीराने इथे येतो. परंतु आता जो आपला 15वा अध्याय सुरू आहे त्याच्या शेवटी अत्यंत सुंदर वचन आलेली आहेत. त्यामध्ये असं दत्त महाराज म्हणतात की परमेश्वराचा अवतार हा त्याच्या अव्यक्त गुणांचा अवतार असतो. परमेश्वराचा अवतार हा शरीराचा अवतार नाही, हा त्याचे अव्यक्त गुण अव्यक्त आहे. गुणांच्या मूर्ती बनवता येणार नाहीत आपल्याला. जसं परमेश्वराचे जे गुण आहेत, दया, या दयेची मूर्ती बनवता येणार नाही, मयेची मूर्ती बनवता येणार नाही, कृपेची मूर्ती बनवता येणार नाही, करुणेची मूर्ती बनवता येणार नाही, सौंदर्य या शब्दाची मूर्ती बनवता येत नाही, औदार्य, सौभाग्य, लावण्य कशाचीच मूर्ती बनवता येत नाही. आणि यांची जीवाला अत्यंत गरज. तर या गुणांच्या गरजेतून परमेश्वर अवतार घेतो. कारण दया माया नसती तर जीवाचं कल्याण असंभव होतं. मग त्यासाठी शरीराला किंमत शून्य, गुणांना किंमत अधिक. म्हणजे परमेश्वराचा अवतार हा जे त्याचे अप्रकट गुण आहेत, जे त्याचे अव्यक्तीचे गुण आहेत, त्या अव्यक्तीच्या गुणांचा अवतार. अशा पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला लवकर परमेश्वर ओळखता येईल असं तर मग संसार के करतार का ज्यांनी रचना केली, आकार न होता, जर तो आकाराला आला नसता, संसार के करतार का आकार न होता तो उसका ये संसार भी साकार न होता. मग तुम्हाला पण आकारला यायची काही गरज नव्हती, सगळं निराकाराने करून घेतलं असतं. मग साकार ये जाहीर है निराकार की हस्ती, म्हणजे तुम्ही आम्ही निर्माण झालेलो आहोत यावरून परमेश्वराच्या शक्तीचा प्रत्यय येतो. लक्षात घ्या, परमेश्वरी शक्तींचा प्रत्यय म्हणजे तुमचं आमचं चालणं फिरणं बोलणं सगळं. साकार ये जाहीर है निराकार की हस्ती, साकार न होता तो निराकार न होता. ही बिंदुजींच्या 4 ओळी आहेत. दूसरा भजन आदि आप कृपा के सागर है, आप कृपा के सागर है, आप कृपा के सागर है, समंदर हो तो ऐसा. अवतार गुणांचा आहे, त्यामुळे कृपा हा गुण आहे. आप कृपा के सागर है, समंदर हो तो ऐसा हूं, करी अनहोनी को होनी. म्हणजे गुण त्याची मूर्ती बनवू शकत नव्हती, म्हणून अवतार घेऊन त्या गुणांना मूर्तित्व दिलं. म्हणजे करी अनहोनी को होनी, कलंदर हो तो ऐसा
सिकंदर हो तो ऐसा मैं खुद को भूल गई अब पिया ही बाकी अंधेरा हार गया एक दिया ही बाकी है. अंधेरा हार गयाचा अर्थ फार विचित्र आहे बरं का. जर अंधाराने ठरवलं असतं की प्रकाशाला जागाच द्यायची नाही तर काय दिशा ते प्रकाशाला जागा द्यायची. एक. दोन, जर तुम्ही अंधार आणि प्रकाशाची तुलना केली तर प्रकाशाकडे बघितल्यावर लक्षात येईल की कधीतरी संपणारच आहे. अंधार हा कधी संपत नाही. त्यामुळे भक्त त्याचं अज्ञान हे जरी अंधारासारखं असलं तरी ते हारून जिंकत असतं. आप कृपा के सागर मैं खुद को भूल गई अब पिया ही बाकी अंधेरा हार गया. हार गया मतलब जीत गया. एक दिया ही बाकी है. आईने से मैं कहूं क्या कि खुद को देख लिया. आईने से मैं कहूं क्या. माझ्या बघण्यात आणि परमेश्वराच्या बघण्यातलं अंतर काय आहे. माझ्या बघण्यामध्ये मी जेव्हा एखादं दृश्य बघतो त्यावेळेला माझ्यामध्ये भाव निर्माण होतात, माझ्यामध्ये तरंग निर्माण होतात, माझ्यामध्ये विचार निर्माण होतात. आरसा ज्या वेळेला एखाद्या दृश्याला बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये भाव निर्माण होत नाही, तरंग निर्माण होत नाही आणि तरीही बघणं 100% असतं. तर आपलं बघणं, जीवाचं बघणं हे ग्रंथीयुक्त बघणं आहे. म्हणजे त्याच्यातून ग्रंथी निर्माण होतात आणि आरशाचं बघणं हे निर्ग्रंथ बघणं आहे. त्याच्यातून ग्रंथीचा निर्माण होत नाही. आणि म्हणून आईने से मैं कहूं क्या. आईने से मैं कहूं क्या कि खुद को देख लिया. लफ्ज सब खत्म हुए शुक्रिया ही बाकी. तो झोली में है ज्ञान तेरा, झोली में है. या जगामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे खूप आहे त्यांच्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना कुठून काही मिळू शकत नाही. त्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांच्यासाठी एक अत्यंत चांगली घंटा आहे की त्यांना कुठूनही काहीही मिळू शकते. मोठा फरक आहे. एक जागा अशी आहे की जिथं कोणीच काही देत नाही आणि एक जागा अशी आहे की जिथे सगळे द्यायला उत्सुक असतात, सगळे. आणि म्हणून या न्यायाने दुसरा मुद्दा असा की जर तुमच्याकडे कोणी संपत्तीने आकर्षित होतोय, तुमच्याकडे कोणी ज्ञानाने आकर्षित होतोय, तुमच्याकडे कोणी ऐश्वर्याने आकर्षित होतोय तर ते तुमचं बल नाही. ते तुमचं बल नाही. तुम्ही आकर्षित करत नाही. तुमचा पैसा आकर्षित करतो, तुमचे गुण आकर्षित करतात, तुमचे धर्म आकर्षित करतात. तुम्ही आकर्षित करत नाही. म्हणजे ही जी ताकद तुम्ही वापरता ही परावलंबी ताकद आहे. स्वावलंबी ताकद लोकांना कळावी म्हणून दत्त महाराजांच्या काखेला झोळी आहे. म्हणून दत्त महाराज असे आहेत की त्यांच्याकडे आकर्षणासाठी फक्त दत्त महाराज आहेत. दुसरं काही आकर्षणासाठी महत्वाचं. तो झोली में है ज्ञान तेरा. आता त्यांनी झोळी घेतली, आपण घ्यायला काय हरकत नाही. आणि त्या झोळीत काय आहे? ज्ञान. आता लक्षात ठेवा की ज्ञानाची सुद्धा मूर्ती करता येत नाही.
त्यामुळे तो अवतरित होऊन हे सगळे गुण, या सगळ्या शक्ती सुद्धा अवतरित होतात. त्याच्याबरोबर हे महत्वाचा विषय. झोली में है ज्ञान तेरा, झुक गई खुदाई म्हणजे माझ्या झोळीमध्ये तुझं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं एवढा ऐश्वर्य आहे की त्याच्या समोर अख्खी सृष्टी झुकली. झोली में है ज्ञान तेरा, झुक गई खुदाई वाढदिवस आहे. त्यामुळे त्याला काय द्यायचं? झोली में है ज्ञान तेरा, झुक गई खुदाई है. संसारातलं काही उरलं नाही द्यायला. आणि म्हणून कोटी धन्यवादों की, कोटी धन्यवादों की भेंट हमने लाई. या धन्यवादामुळे एक अघटित गोष्ट घडली. आतापर्यंत असं होतं की माझं मुंडकं कापलं, बाजूला केलं तर माझं धड कोणाला ओळखू येणार नव्हतं. मला फक्त चेहऱ्याने लोक ओळखतात, मला फक्त डोक्याने लोक ओळखतात, खालचा भागाने ओळखत नाही. या धन्यवादामुळे हा हृदय नावाचा एक खालचा भाग आहे तो ऍक्टिव्हेट झाला आणि ही एक नवीन ओळख त्या धन्यवादामुळे निर्माण झाली की अरे डोक्याच्या खाली सुद्धा काहीतरी आहे. आणि म्हणून एक धन्यवादाने काम भागत नाहीये, ते कोटी केलं. ते कोटी केल्यामुळे याच्याकडे कोटी वेळा लक्ष द्यायला पाहिजे. इथून कोटी टाकायचे. कोटी धन्यवाद चक्र आहे. या चक्रामध्ये बीच भंवर में सबको तैरना
त्या मार्गाला बदलण्याच्या भानगडीत पडू नये. जो चालणारा आहे त्याची दिशा बदलणं अत्यंत गरजेचं आहे. या जगात मार्ग कधी बदलत नाही, चालणारा बदलतो. येते का लक्षात येते? हा. तर इथे असं आहे, ज्या वेळेला माया एवढे आपण प्रॉब्लेम काय करतो, आपण ज्या वेळेला संसारात उठतो बसतो त्यावेळेला मार्ग बदलण्याचा उपयोग करतो. तुम्ही आम्ही स्वतःला बदलण्याचा उपयोग करत नाही, रस्त्याला बदलण्याचा उपयोग करता आणि तिथेच आपली असफलता निश्चित होऊन जाते. ही गोष्ट परमेश्वर सुद्धा करत नाही. तसं जर असतं, मागे नारायणचा नामचा विषय झाला होता. नारायणने अतिशय सुंदर एक ओळ सांगितली, म्हणजे आम्ही चकित झालो ती ओळ ऐकून. ती ओळ अशी होती की जर कृष्णाला पाऊस थांबवणं अवघड नव्हतं, पण त्याने पाऊस नाही थांबवला, त्याने गोवर्धन पर्वत उचलला. गंमत कशी आहे बघा, प्रतिष्ठा कशाला मिळायला पाहिजे? प्रतिष्ठा भक्ताच्या भावाला मिळायला पाहिजे, प्रतिष्ठा भक्ताच्या आर्ततेला मिळायला पाहिजे. आणि जर त्याने पर्वत उचलला नसता तर फक्त कृष्ण प्रतिष्ठित झाला असता, भक्त प्रतिष्ठित झाला नसता. म्हणून मार्गाला नाही बदलायचं, चालणाऱ्याला बदलायचं. पावसाला नाही बदलायचं, गोवर्धन पर्वत त्याला उचलायचं. आणि इथे आलंय की भवसागर जो आहे त्याला नाही बदलायचं, पण भक्तांना पोहणं शिकवायचं. और का नाम लिया न लिया. लाइन बहुत सुंदर है. नाम लिया हरि का जिसने, तैने और का नाम लिया न लिया. नाम मिली जिसको जल अंदर. कशी गंमत बघा नाही. नाम लिया हरि का जिसने, तैने और तो तई और का ध्यान करे न करे. आता असं बघूया. नाव मिली जिसको जल अंदर, बाहू से नीर तरे न तरे. आता आणखी पुढे गाडी आणली. थोडा जीव आळशी, पोहणं शिकवायला पण राजी होत नाही. शेवटी त्याला नावेतच घेऊन टाकला.
बीच भंवर में सबको तैरना सिखाया है। डूब रही थी नैया, डूब रही थी नैया, तूने ही बचाई है। भक्तों की चौरासी पानी मेरे, भक्तों की चौरासी पानी मेरे पाने भक्तों की 84 लक्ष योन्या, त्या 84 लक्ष योन्यांमध्ये बाकीचे प्राणी जरी सोडले आपण तरी 4 लाख प्रकारचे मनुष्य वरचे 80 लाख प्राणी धरून 4 लक्ष प्रकारची माणसं आहेत. आणि म्हणूनच पुरुषोत्तम आणि अधम असे 2 शब्द निर्माण झाले. अधम म्हणजे आता याच्या खाली माणूस शिल्लक नाही, आता पशु. अधम म्हणजे आपले सगळ्यात 4 लाखावी क्वालिटी. आणि पुरुषोत्तम म्हणजे सगळ्यात उत्तम पुरुष. एवढ्या मधल्या कालावधीमध्ये 4 लाख विषय आहेत. आणि आता आपण त्या 4 लाख विषयांमध्ये किती लोक आहेत की जे असं भजनाला बसलेले? 2, 3, 4, 5, 6, 7 खूप कमी लोक असे आहेत. आणि म्हणून त्या 84 लाखातले वरचे 4 लाख, त्या 4 लाखातले कितीतरी लाख कमी झाले. येते का लक्षात? हे भाग्याचा विषय. भक्तों की चौरासी पानी मेरे पाने, भक्तों की सारी दुनिया के, अब तो सारी दुनिया के होठों पे बधाई
आचल. आपण मगाशी बघितलंय की अवतार कशासाठी होतो? गुणांसाठी होतो. त्याच्यामध्ये जर दया माया कृपा करुणा नसेल, अगदी सोपं दत्तबाबांनी एक सोपी गुण सांगितलेली की अवतार ओळखायची, की ज्याच्यामध्ये दया माया कृपा करुणा हे गुण दिसणार नाही तो अवतार असू शकत नाही. होऊ शकत नाही. आणि दुसरा मुद्दा कडक शब्दात की हे फक्त आणि फक्त परमेश्वरी गुण आहे. त्यामुळे कुठल्याही जीवाला दुसऱ्या जीवावर दया करता येत नाही. त्याचं खरं कारण हे आहे की जीव सीमित आहे. एखाद्या हौदाने आपलं नळ सोडणारा संपून जाईल. दयेचं वरदान फक्त समुद्राला शोभतं, कारण तिथे कमतरतेची गरज नाही, म्हणजे कमतरता होणार नाही. त्यामुळे हे स्ट्रिक्टली परमेश्वराचे गुण आहेत. परमेश्वरा बरोबरच अवतीर्ण होतात आणि परमेश्वरा बरोबरच पुन्हा त्यांचा ऱ्हास होतो. बधाई हो बधाई, बधाई हो बधाई, बधाई हो बधाई, बधाई हो बधाई, बधाई तुमको रे, बधाई तुमको रे, जियों के बरसते बादल, बधाई तुमको रे, जियों के बरसते बादल, बधाई तुमको रे, ममता के सरोने आंचल, बधाई तुमको रे, ममता के सरोने आंचल, बधाई के बहाने शाम से मिलने के लिए. भक्ताची गंमत आहे बघा. फक्त बधाई देऊ शकतो बघा, आणि ही मोठी पात्रता आहे. परमेश्वर बधाई नाही देत. काय गंमत आहे? परमेश्वर घेऊ शकतो बधाई, पण फक्त बधाई देऊ शकतो आणि कशानेही देऊ शकतो. सुदामा ज्या वेळेला कृष्णाकडे गेला त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की तिथं जाऊन अत्यंत गरिबी होती आणि खरं तर तो श्रीमंत होण्यासाठीच गेला होता. पण जेव्हा तिथली अवस्था बघितली त्याने, तर इथं त्याच्या लक्षात आलं की इथं गरिबी हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे त्याने ती गरिबी काही काढलं नाही. त्याचे जे पोहे होते, चावल त्याला म्हणतात म्हणजे हिंदीमध्ये, तर ते पोह्याची पुरसुंडी काढायला सुद्धा तो घाबरत होता. शेवटी हरीने ते पळवलं भांडवल त्याचं. त्याला पळवण्याचा छंद तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून तो. त्याने ते पळवलं ते आणि नंतर एकटा खात बसला. आणि गंमत अशी आहे की हरी इतका मन लावून खातो म्हटल्यानंतर त्यांच्या राण्या सुद्धा ते खायला लावल्या, पण त्याने कोणाला एक कण दिला नाही. म्हणतात स्वतः ते सगळं खाल्लं. काय पुरलं? चावल का दाना, त्याला काय म्हणतात? तांदळाचा दाणा. बधाई तुझको एक ममता के सलोने आंचल, बधाई तुझको एक खुशियों के बरसते बादल, बधाई के बहाने शाम से मिलने के लिए, बधाई आज सुदामा की बन गई चावल, बधाई हो बधाई, 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 बधाई तुझको ज्ञान के कुबेर देते हैं, बधाई तुझको ज्ञान के कुबेर देते हैं. ज्ञान के कुबेर, पैसे का कुबेर नाही, तो फार छोटा आहे. लक्ष्मी हा प्रकार असा आहे की एका सृष्टीचा जो महाविष्णू आहे, परमेश्वर अनंत सृष्टीचा नाही, अनंत ब्रह्मांडाचा नाही. अनंत ब्रह्मांडांपैकी एका ब्रह्मांडातील एक सृष्टी म्हणजे पृथ्वी, त्या एका सृष्टीतला जो महाविष्णू आहे, त्या महाविष्णूचे चरण दाबायचं काम लक्ष्मी करते. म्हणजे किती खाली. हे ऐश्वर्य जे आहे परमेश्वराचं, हे पैशाचं ऐश्वर्य नाही.
ज्ञानाचा आहे, वरचा पट्टा आहे. अनंत ब्रह्मांडावरून एका ब्रह्मांडावरून एका सृष्टीवर, आणि एका सृष्टीत सुद्धा महाविष्णू, त्याच्यावरती अष्टभैरव, त्याच्यावरती विश्व, एवढा प्रवास आहे. कॅटेगरी वाईज खूप खाली. आणि तिथे लक्ष्मी चरण दाखवली. म्हणजे लक्ष्मीचा दर्जा कुठे बघा, परमेश्वराचं ऐश्वर्य ज्ञानाचं आहे. बधाई बधाई तुझको ज्ञान के कुबेर देते हैं. आता ही बधाई कोण देतोय? का कारण काय त्याचं? भक्ताशिवाय त्याला ज्ञान का कुबेर म्हणणारा कोणी नाहीच आहे. ज्ञानाचा उपयोग फक्त जीवासाठी. देवतांना ज्ञानाची गरज नाही, जडाला ज्ञान देता येत नाही, उरला फक्त. आणि म्हणून तोच ओळखू शकतो की ज्ञान का कुबेर कोण आहे. थोडक्यात हा आमच्या दृष्टीचा विस्तार आहे. बधाई तुझको ज्ञान के कुबेर देते हैं. बधाई दिल से, धड़ाका खाली आले. बधाई दिल से कव्वाली के शेर देते हैं. बधाई दिल से कव्वाली के शेर देते हैं. परम दयालु हे कृपालु भाव के भूखे. बधाई तुझको ये शबरी के बेर देते. बधाई परमेश्वराचा जन्मदिवस, त्याला आपण काय देतोय? बधाई देतोय. आणि हे बधाई गीत आहे. बधाई गीत असं काय कामाचं की नृत्य नाही, माहिती त्याला. मग आता असं ठरवलंय मी की मनोज, नारायण आणि आपले स्पंदनला आता तिघांनी नृत्यातून बधाई द्यायची. तुम्ही किती चुकीचं नृत्य करता त्याला महत्व आहे. बरोबर नृत्य केलं मार्क कट. बरोबर कोणत्याही नृत्यालयात जाऊन प्रशिक्षण घेत नाही आणि अत्यंत सुंदर नाच, तसं नाच पाहिजे. आणि सगळ्यांनी बाकीच्यांनी बधाई हो माझ्याबरोबर म्हणायची. बधाई हो बधाई, 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 बधाई हो बधाई. और आज के बधाई की जिंदगी लुट गई ओ तारता क्यों नहीं. बघा, संपलं जीवन आता तरी तार नाही का. जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं. कृपा तेरी कहीं बेअसर तो नहीं. जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं. कृपा तेरी कहीं बेअसर तो नहीं. जिंदगी लुट गई. तुझ्या कृपेतला असर संपलाय का आता नाही का. म्हणजे आता अजामिल गीध भी जब तर गया बंसी वाले नाही का.
तो मेरी पाप से क्यों डर गया बंसी वाले, है की नाही? माझ्या पापाला घाबरायची काय गरज आहे? तुम हो अधम जनों का उद्धार करने वाले, मैं हूं अधम जनों का सरदार, है का नाही, है का नाही? आता एवढं करून पण कमी पडतंय कुठंतरी म्हणजे. जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं, कृपा तेरी कहीं बेअसर तो नहीं. जिंदगी लुट गई तारता जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं. जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं. कृपा तेरी कहीं बेअसर तो नहीं, कृपा तेरी कहीं बेअसर तो नहीं. पाप कितने किए हो सिर्फ तेरे लिए. आता बघा गंमत आहे फक्त याच्यात फरक समजून घ्या. आता पापाची व्याख्या कशी आहे? जे पाप आपण बाहेरच्या जगात मिळवण्यासाठी करतो ते सगळं पापच, पण जे पाप परमेश्वरास मिळवण्यासाठी करतो ते सगळं पुण्य. बरं लक्षात घ्या, आहे का नाही? पाप कितने किए हो सिर्फ तेरे लिएचा विषय. पाप कितने किए, हा नाही तर तुम्ही म्हणा बाकीचे पाप केले. खाता पाप करायची प्रॅक्टिस पण पाहिजे ना सर. पण पापात फरक आहे. पापामध्ये मोठा फरक काय आहे? तो हाच आहे की कशासाठी करतोय. जर तुम्ही हे सगळं आपल्या एखाद्याच्या घरी चोरी करून आला तर म्हटलं परमेश्वराची गेली तिथे कसं होईल? तुम्ही चोरी केल्यावरती परमेश्वराकडे चोरी करायची बंदी आहे. ते यायला पाहिजे. प्रॅक्टिस का धारणा पक्की समजून प्रॅक्टिस केली तर काय प्रॉब्लेम. पाप कितने किए सिर्फ तेरे लिए. पाप कितने किए सिर्फ तेरे लिए. मेरे पापों में कोई कसर तो नहीं. पाप कितने किए सिर्फ तेरे लिए. मेरे पापों में कोई कसर तो नहीं. पाप कितने किए सिर्फ तेरे लिए. मेरे पापों में कोई. तुम्ही आम्ही पापात कमी का पडतो? कारण माहित का तुम्हाला? भविष्याच्या योजनेमुळे काय प्रॉब्लेम होतो? चरित्र सांभाळून काम करावं लागतं. लक्षात घ्या, भविष्यामुळे चरित्र सांभाळावं लागतं महाराज. भविष्य नाही कसलं चरित्र सांभाळायचं वर्तमानात कसलं आलंय म्हणजे मग ते डेअरिंग येतं. तुम्हाला सांगतो, एकदा असं झालं की एक आपले राजीव जोगळेकरांसारखे आपले मॅनेजर बसले होते. लोक काम करत नव्हती, खूप आळशी होती. मग त्यांनी एक सुविचार लिहिला कंपनीमध्ये कबीरचं. काल करे सो आज कर, आज करे सो अब. हे कबीरचं वाक्य आहे. कारण काल जे करायचं ते आज, उद्या जे करायचं ते आज कर, आज करायचं असेल ते आत्ता कर, असं वाक्य त्यांनी लिहिलं. कारण त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण हे होतं की काम जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि लवकर व्हायला पाहिजे, हा भाग आहे. त्याच्यानंतर 4 दिवसांनी ते आले, मला विचारलं त्यांनी की बाबा, मी त्यांना विचारलं की काय भानगडे, म्हटलं व्यवस्थित चालले का नाही ते सुविचार लिहिल्यापासून? अहो म्हटलं काय सांगायचं, उलट झालं म्हणे. काय झालं काय म्हणे? ते मी लिहिलं की जे काल करायचं उद्या करायचं होतं ते आज करा, आज करायचं आत्ता करा. तर म्हणे प्रत्येक जण म्हटला कंपनीतलं काही ना काही घेऊन पळून गेला कारण जे उद्या करायचं आहे ते आत्ता करा म्हटल्यानंतर उद्या काय करायचं? उद्या पापच करायचे.
सगळ्या योजना पापाच्या राहतात माणसाच्या. तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आपल्याला सामर्थ्य पाहिजे, कारण आपल्याला जे करता येत नाही ते करायचं आहे, आणि जे करता येत नाही त्याचं जर आपण जर व्यवस्थित आराखडा बघितला तर सगळ्या अशाच गोष्टी आहेत. काहीतरी घेऊन पळून जायचंय, काहीतरी करायचंय आपल्याला. त्यामुळे मग शेवटी दोघे जर एकटे राहणार चरित्र घेऊन. पाप कितने किए हो सिर्फ तेरे लिए, पाप कितने किए सिर्फ तेरे लिए, मेरे पापों में कोई कसर तो नहीं, पाप कितने किए सिर्फ तेरे लिए, मेरे पापों में कोई कसर तो नहीं. हे भजन निवडायचं कारण तुमच्याकडे नाहीये, माझ्याकडे आहे. कारण तुम्हाला पाप शिकवतो म्हणजे मी किती मोठा पापी आहे की नाही. अरे हे महत्वाचं आहे ना. मग शिकवणारा नेहमी मोठा पापीच असतो. आणि त्यात पाप म्हणजे सांगून शिकवतो, आहे की नाही. सांगून पाप शिकवतो म्हणजे केवढा मोठा पापी. म्हणजे एवढं मोठं होता कामा नाही की त्याला तारता यायला प्रॉब्लेम येईल. आता ती फायटिंगच व्हायला पाहिजे ना. जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं, कृपा तेरी कहीं बेअसर तो नहीं, पाप कितने किए सिर्फ तेरे लिए, मेरे पापों में कोई कसर तो नहीं. इथपर्यंत लक्षात आला का जॉब? आता पुढे जाऊया का आपण? प्रभु मुझको तेरा जाप आता नहीं, प्रभु मुझको तेरा जाप आता नहीं, ही शर्यत आहे बरं का. आता मी कबूल करायचं नाही का, तुझं नाव आम्हाला घेता येत स्पष्ट शब्दात नाही, नाही फार जोरात बोलतात. पण आता गंमत आहे, त्याला काय येतं ना आपल्याला काय येतं असं पण तर बघायला पाहिजे ना. प्रभु मुझको तेरा पाप आता नहीं, और मुझको तेरा प्रभु मुझको तेरा पाप प्रभु तुझको काय कराय आता खलास आहे, आता खलास. पण चूक कंटिन्यू करायची. प्रभु मुझको तेरा जाप आता नहीं, प्रभु मुझको और तुझको मेरा पाप आता नहीं, और मुझको असं आहे. आता गमली जोडी. म्हणजे तुला पण एक येत नाही, मला पण एक येत नाही, दोघांचं अज्ञान बाहेर झालं, पेज न्यूट्रल आली, युती झाली. कारण एका बाजूला असं दुसऱ्या बाजूला असं नाही, दोघांकडे कमतरता आहे, लक्षात घ्या. तो प्रभु मुझको तेरा जाप आता नहीं, प्रभु मुझको तेरा जाप आता नहीं, और तुझको मेरा पाप आता नहीं, और तुझको मेरा पाप आता नहीं, और तुझको मेरा पाप आता नहीं. कर न पाता जिसे आपण पापावर चर्चा करतोय आणि अख्ख्या जगामध्ये
सगळ्यात जास्त पापी कोण आहे तर पेट म्हणतात बरं का. तो पापी पेट का सवाल है बरं का. हे पापी पेट का सवाल है जवाब आ गया है. प्रभु मुझको तेरा जाप आता नहीं, प्रभु और तुझको मेरा पाप आता नहीं, और मुझको और तुझको मेरा पाप आता नहीं, कर न पाता जिसे तू चुराता उसे. जे परमेश्वराला जमत नाही तो ते भक्तांकडून चोरतो बरं का. कर न पाता जिसे तू चुराता उसे, मेरे पापों पे तेरी नजर तो नहीं. कर न पाता जिसे तू चुराता उसे, मेरे पापों पे तेरी नजर तो नहीं. कर न पाता जिसे तू चुराता उसे. कशा गमती आहेत बघा ना. असं झालं एकदा की भृगु ऋषी, या भृगु ऋषीनं वैकुंठामध्ये गेला, विष्णूकडून अपमान झाला, विष्णूच्या छातीवर लाथ मारली आहे की नाही. आता खरं हे राग यायचा विषय आहे की नाही, हे परीक्षेचाच विषय आहे. शंकराच्याकडे गेला त्यावेळी शंकराला राग आला, ब्रह्मदेवाच्याकडे गेला ब्रह्मदेवालाही राग आला, आणि इथे ते लाथ घातली. आणि असं म्हणतात की ती लाथ भृगूची आज पण जर विष्णूचं मंदिर कुठं बघितलं तर इथं ती लाथ कोरलेली असते, तर ती त्याने अभिमानाने मिरवली. याचा अर्थ काय? भक्ताचं पाप परमेश्वर अभिमानाने मिरवतो है ना. कर न पाता जिसे, त्याला जमणं. गंमत बघा, भक्ताला भगवंताला लात मारता येते, पण भगवंताला भक्ताला लात मारता येते. कर न पाता जिसे हो तू चुराता उसे. कर न. मी साईबाबांचं चरित्र बघत होतो तर तिथं सुद्धा असंच झालंय म्हणे. हे सगळे साई जन्माला आले त्याची कारणं काय होतात म्हणे, तर ते कुठले तरी ऋषी होते, मार्कंडेय ऋषी. आणि त्या मार्कंडेय ऋषींचा एक प्रॉब्लेम झाला म्हणे. ते शंकराकडे गेले, तिथे त्यांना विचारलंच नाही. आता विचारलंच नाही तर राग आला. म्हणजे मान अपमान ना, शेवटी भक्तालाच मान अपमान, परमेश्वराला कुठला मान अपमान आला. मान अपमान झाल्यामुळे मग रुसले. मग म्हणले बाबा तुझ्या मनासारखं तू काय सांगतोय. म्हणले नाही. म्हणले आता याची सजा म्हणून तुला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून म्हणे की ते साईबाबा म्हणे शंकराचा अवतार मानतात, पण त्याची स्टोरी ही आहे. आपल्याला स्टोरीतलं सार महत्वाचं आहे. ते शंकराचा अवतार म्हणून साईबाबा आले इकडे खाली. समजा कारण काय घडलं, अपमान केला बघ म्हणून अपमानाची सजा म्हणून परमेश्वरी येतोय. त्याचं कारण काय की ही सुद्धा गोष्ट अवघड आहे. तुम्हाला सांगतो, कर न पाता जिसे तू चुराता उसे, मेरे पापों पे तेरी नजर तो नहीं. कर न पाता जिसे. अच्छा है. आता जरा इकडे सरकून घेतो जरासा. वाह. अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. तर स्वर्गात सांगितलं की हा जास्त पापी, याला काय घ्यायचं काम नाही.
असं एकदा घडलं की सगळे लोक स्वर्गामध्ये कोण जातं या विषयावरती एकदा एका पाद्र्याला प्रश्न विचारला एकाने, की माणूस भला आहे म्हणून स्वर्गात जातो की स्वर्गात जातो म्हणून भला असतो? बरोबर की नाही? आता भला आहे म्हणून स्वर्गात जातो तर नीतिमत्ता प्रस्थापित होते, म्हणजे तुम्हाला सिद्धांताला तिलांजली द्यावी लागेल. म्हणजे भलेपणा अधोरेखित करायचा की भक्ती अधोरेखित करायची असा विषय. मग त्या पादळाला काय उत्तर देता आलं नाही, पण त्याला म्हणतात रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात तो गेला कुठे? स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे बघितलं एकदम सुमसाम, काहीच नाही म्हटलं. आणि मग म्हटलं हे काय स्वर्ग आहे का? पाटी बिटी व्यवस्थित दिसली. म्हटलं हे काय आहे म्हणे स्वर्ग? म्हटले सगळे संत बिंत कुठे गेली म्हणले. त्या तिथे इकडे नाही म्हणले ते. नंतर म्हटलं ठीक आहे एकदा नरकाला राऊंड मारून येऊया. तर नरकाकडे राऊंड मारला त्याने. हे उत्सव चाललेला जोरदार. आणि नंतर उत्सवात त्याने बघितलं तर बुद्ध आहे, महावीर आहेत, सगळे संत डान्स करतायत तिकडे. अरे म्हणे हे नरकात कसे काय? तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की स्वर्ग आणि नरक हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाही, त्यांच्यासाठी हे महत्वाचे की ही माणसं जिथं जातील तिथं स्वर्ग निर्माण होतं म्हणजे. कशावर काय अवलंबून ठेवायचं ते महत्वाचं आहे. आपण इकडे आलो, आपला स्वर्ग इथून सुरू झाला. तो स्वर्ग काय करायचा? अच्छा है नाही का? अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. ध्रुव जैसा नहीं बनना तारा मुझे. ध्रुव जैसा नहीं बनना तारा मुझे. त्या ध्रुवाला काय केलं? आढळपद आढळपद. अरे मागितलं काय त्याने? बापाच्या मांडीवर बसायची परमिशन मागितली, त्याला आढळपदी बसून टाकला. म्हणजे तिथून कोणी हलवणार नाही, नाही का? ऐसी बानी बोलिए कोई ना बोले झूठ, और ऐसी जगह बैठिए कोई ना बोले उठ. ते त्याला बसून टाकला त्या जागेवरती. बापाच्या मांडीची ऊब त्या ध्रुवताराला तिथे येणार आहे का? हे स्वर्ग खोटा. स्वर्गाची सगळी सुख ही तुम्हाला परमानेंट दगड करणारी आहेत, लक्षात घ्या. अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. ध्रुव जैसा नहीं बनना तारा मुझे. ध्रुव जैसा नहीं बनना तारा मुझे. जो अमर हो गया हो, जीते जी मर गया. जो अमर हो गया जीते जी मर गया. तेरा अमृत का प्याला जहर तो नहीं. जोगी जी हो गया जीते जी मर गया. तेरा अमृत का प्याला जहर तो नहीं. जो अमर हो गया जीते जी मर गया. तेरा अमृत का प्याला जहर तो नहीं. पचायला जरा अवघड आहे बघा. आहे अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. अच्छा है स्वर्ग ने भी नकारा मुझे. ध्रुव जैसा नहीं बनना तारा मुझे. जो अमर हो गया जीत जी मर गया. तेरा अमृत का प्याला जहर तो नहीं. जो अमर हो गया जीत जी
मर गया तेरा अमृत का प्याला हो गया। शेवटचं कडवं आहे, पतित पावन सुना जब से नाम तेरा, पतित पावन सुना जब से नाम तेरा, सुनेरी हरी पतित पावन माहिती का? म्हणजे सूरदास म्हणतो की तू पतित पावन आहे. नामदेव महाराज म्हणतात की पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, आणि पतित पावन नव्हेसी म्हणूनही जातो माघारा. बरं का? म्हणजे काय झालं की पाप्यांना तारणारा, पतित पावनचा अर्थ काय झाला? पाप्यांना तारणारा. आता कच्चा माल आणायचा कुठून? मग तारण्यासाठी पाप नको, नाही का? हा कच्चा माल आहे पाप हा. कारण सुनेरी हरी पतित पावन, हरी पतित पावन आहे म्हणजे चांगल्या माणसाला तारत नाही असाही त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे की नाही? आणि याच कारणामुळे शेवटी ज्ञान ध्यान सोडावं लागतं सगळं. कारण ज्ञान ध्यान हा चांगल्यात मोडतो भाग, पापात मोडत नाही. बरोबर आहे की नाही? पापात मोडणार, पाप्याला तारणार ना. पुण्यवंताला कुठे तारतायत? पाप्याला तारतात. आणि पतित पावन सुना जब से नाम तेरा, पतित पावन सुना जब से नाम तेरा, पाप करना बना तब से काम मेरा, पाप करना बना तब से काम मेरा. हे खरं आहे की नाही? पतित पावन, तुझं नाव ऐकून आम्ही पापी झालेलो आहोत. हे बरोबर आहे की नाही सांगा? नाहीतर कोणी पाप केलं असतं का? पापाचा प्रश्न नाही. तू पतित पावन आहे म्हणून मी पाप करणार. पतित पावन सुना जब से नाम तेरा, पाप करना बना तब से काम मेरा, पाप करना बना तब से काम मेरा. कहता है सोहमदास. लॉजिक बघा कसलं खतरनाक नाव आलं ना, त्यामुळे लॉजिक आलं त्याच्या पाठीमागं. आता पतित पावन या शब्दाचा अर्थ काय झाला? या जगामध्ये जेवढे पापी आहेत तेवढे सगळे परमेश्वराकडे सापडणार आपल्याला नक्कीच. कारण तिकडे गेले, त्यांना तारलेलं आहे ना. कहता है सोहमदास हो सारे पापी तेरे पास. बघा, कहता है सोहमदास सारे पापी तेरे पास. हाँ, कहता है सोहमदास सारे पापी तेरे पास. तू कहीं पापियों का शहर तो नहीं, कहता है सोहमदास सारे पापी तेरे पास. तू कहीं पापियों का शहर तो नहीं, कहता है सोहमदास सारे पापी तेरे पास. तू कहीं पापियों का शहर तो नहीं. खबरदार आता मुक्ती मागितली तर, कारण सगळे पापी सापडणार तिकडे, हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो तू काही, कारण पुण्यवंत तिथे नाहीच आहे कोणी. सगळ्या पाप्यांना तारून तिकडे एक पाप्यांचं शहर आहे, आणि त्या शहरामध्ये पाप करायला जायचं म्हणजे मुक्ती. बघा, मुक्तीची अत्यंत विचित्र अशी परिभाषा मी केलेली आता. आणि म्हणून आहे की नाही, उमर खय्याम असं म्हणतो बरं का. उमर खय्यामचं म्हणणं असं आहे, त्यांनी प्यायचा तो म्हणजे मय, तर त्याला विचारलंय का शेखने की कशाला पितो दारू. तर त्याने विचारलं की दारू नाही पिले तर काय होईल. तर म्हणे अरे स्वर्ग मिळेल. तो म्हणला स्वर्गात काय मिळेल. म्हणला स्वर्गात दारू मिळेल. तर म्हटला तू लक्षात घे, एखाद्या माणसाला दारू प्यायची सवय नाही आणि अचानक प्यायला दिल्यावर कडवी लागेल. स्वर्गातल्या साठी इथे प्रॅक्टिस चालू आहे.
हाच मुद्दा पापासाठी लागू आहे. तिकडं मोठं पाप करायचंय म्हणून इकडं छोटं मोठं पाप प्रॅक्टिस चालू आहे. कहता है सोहमदास सारे पापी तेरे पास, तू कहीं पापियों का शहर तो नहीं. कहता है सोहमदास सारे पापी तेरे पास, तू कहीं पापियों का शहर तो नहीं. कहता है तू कहीं पापियों का शहर तो नहीं. जिंदगी लुट गई तारता क्यों नहीं, कृपा तेरी कहीं बेअसर. तुझा असर काढला आधी तो नाही. तर अशा रीतीने 2 भजनं आपली, एक गजर घेऊया आपण. चला ठीक आहे. आता गजर कुठला म्हणायचा आता? नित नित सुंदर मुखार विंदा, नित नित सुंदर मुखार, नित नित सुंदर मुखार विंदा. नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला, नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला. नित नित सुंदर मुखार विंदा, नित नित सुंदर नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला, नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला, नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला. मेरा के प्रभु गिरिधर नागर नाचो नंद लाला, नंद मेरा के प्रभु गिरिधर नागर नाचो नंद लाला, नंद नाचो नंद लाला, नंद नाचो नंद लाला, नंद लाला नाचो नंद लाला, नाचो नंद लाला, नंद लाला. मेरा के प्रभु गिरिधर नागर, मेरा के प्रभु, मेरा के प्रभु गिरिधर नागर नाचो नंद लाला, नंद नाचो नंद लाला, नंद नाचो नंद लाला, नंद लाला. बोला दत्त महाराज की जय.